कौटुंबिक कार्यक्रमामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र पाहायला मिळाले। राज ठाकरे यांच्या भाच्याचा साखरपुडा होता आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज आणि उद्धव एकत्र आले होते। राज ठाकरे यांच्या सख्या बहिणीच्या मुलाचा साखरपुडा असल्यामुळे दोघेही भाऊ या कार्यक्रमाला एकत्र आले। काही काळ या दोन्ही भावांमध्ये या कार्यक्रमात चर्चाही झाली अशी माहिती समोर आली। कार्यक्रमाचे काही व्हिडिओज आणि फोटोज समोर आलेले आहेत। या भेटी संदर्भातली आणखीन माहिती गणेश ठाकूर यांच्याकडून जाणून घेऊयात। गणेश, कविता, या भेटीतला हा सर्वात महत्त्वाचा आणि बराच काही बोलून जाणारा व्हिडिओ आहे। हे एक्सक्लुझिव्ह आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की यश देशपांडे यांचा साखरपुडा होत असताना राज ठाकरे यांच्या अगदी बाजूला रश्मी ठाकरे आहेत, त्यांच्या बाजूला उद्धव ठाकरे आणि सोबतच राज ठाकरे यांच्या मातोश्री आहेत आणि जयवंती अभय देशपांडे जे यश देशपांडे यांचे आई वडील आहेत आणि शर्मिला ठाकरे देखील आहेत आणि पूर्ण कुटुंब हसतंय, दोघांचं अभिनंदन करतंय आणि रिंग सेरेमनीच्या वेळेला टाळ्या वाजवत एकमेकांची बॉडी लँग्वेज आहे ते खूप पॉझिटिव्ह आहे। आणि हेच चित्र किंवा हा व्हिडिओ पुढच्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय चर्चांना उधाण देणारा आहे। कारण या आधी आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का, अनेकांनी मागण्या केल्या, अनेकांनी पोस्टर्स लावले, पण त्याला पाहता आताचा जो व्हिडिओ आहे तो बरंच काही बोलून जातो। राजकीय दुरावा असला तरी कौटुंबिक प्रेम हे कायम आहे आणि हेच कौटुंबिक प्रेम हे राजकीय दुरावा दूर करणार का, हा एक सर्वात मोठा सवाल आहे। आगामी निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी एकला चोरल्याची भूमिका घेतली आहे। उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये असले तरीही दोघा नेत्यांच्या पक्षातील नेत्यांमध्येही भेटीगाठी आपण पाहिलेल्या आहेत। अभिजित पानसे हे राऊतांना भेटले होते, म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत ज्यानं मराठी माणसांच्या मनातला जो विषय आहे तो या व्हिडिओनं किंवा ह्या फोटोजनं पुन्हा एकदा याला चर्चा याची सुरू होतील। या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय जयवंती ठाकरे आहेत आणि राज ठाकरे यांच्या मातोश्री देखील अत्यंत आनंदी असताना दिसत आहे आणि रश्मी ठाकरे राज ठाकरे यांच्यातही चर्चा झाली आणि दोघे भाऊ ज्या प्रकारचं बॉडी लँग्वेज आपण पाहतोय ते बॉडी लँग्वेज ही बरंच काही बोलून जाणार आहे। आज ही कौटुंबिक भेट होती आणि मला असं कळलंय की या भेटी निमित्तानं दोघ्या भावांमध्येही चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये इतर कोण नव्हतं, ते तिथं परिवारासोबत तर होते पण त्यासोबतच इतर काही चर्चा झाली आहे का या दोघा भावांमध्ये किंवा या निमित्तानं आज कौटुंबिक भेट असली तरीही काही इतर विषयांवर बोलणं झालं का, कारण दोघे भाऊ एकत्र एकमेकांसोबत तिथं बोलतही होते आणि बराच वेळ उद्धव ठाकरे तिथं होते, त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे होत्या आणि अत्यंत पॉझिटिव्ह वातावरणामध्ये आजची भेट झाली। या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली। एक नातं वेगळं सांगायला झालं कविता तर राज ठाकरे यांची बहीण जयवंती यांच्यामुळेच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट झाली होती। ज्यावेळेस रश्मी ठाकरे एका कंपनीमध्ये कामाला होत्या तिथंच जयवंती ठाकरे देखील कामाला होत्या। दोघांमध्ये मैत्री होती, मला वाटतं मिल्सन कॉलेजमध्ये दोघांची मैत्री झाली, माफ करा, आणि तिथंच पहिल्यांदा जयवंती ठाकरे यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट झाली होती आणि तिथूनच दोघांनी एकमेकांना पसंत केलं आणि परिवारांनी पसंत केलं अशी ती माहिती आहे। म्हणून जयवंती ठाकरे यांचं रश्मी ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची चांगलं नातं आहे, कारण त्यांच्यामुळेच दोघांची भेट झाली आणि यामुळेच आज त्यांच्या चिरंजीवाच्या साखरपुड्याच्या निमित्तानं या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली आणि या कार्यक्रमाच्या वेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघे एकत्र होते आणि परिवारातील सदस्य एकमेकांशी पॉझिटिव्हली बोलताना आपण पाहतोय। तसंच मी म्हणालो की या कार्यक्रमानिमित्त किंवा या भेटीनिमित्त राजकीय दुरावा कमी होतं का हे भविष्यात सांगू शकेल। गणेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।